नमस्कार, मी प्रोफेसर जया कावळे, जीएस कॉलेज ऑफ कॉमर्स ऑफ वर्धाच्या ई लर्निंग सेशनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। आजचा लेक्चर आहे बीकॉम फायनल इयर मराठी मीडियमसाठी कॉस्ट अकाउंटिंग। तर स्टुडंट, आपण कॉस्ट शीटचे आपले 6 प्रॉब्लेम जवळपास झालेले आहे आणि आजचा आपला 7वा प्रॉब्लेम आहे, जो की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली असेल। ती लिंक ओपन करून प्रॉब्लेम आपल्या नोटबुकमध्ये लिहायचा आहे आणि त्यानंतर सोल्युशनसाठी तुम्हाला समोरचा व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। तर जवळपास आपले 6 प्रॉब्लेम झालेले आहे आणि आजचा 7वा प्रॉब्लेम। यानंतर आपण कॉस्ट शीटचे प्रॉब्लेम इथे स्टॉप करणार आहोत आणि उद्याच्या लेक्चर पासून आपण टेंडर शीटला सुरुवात करणार आहोत आणि सायमल्टेनियसली तुमची कॉस्ट शीटची सुद्धा जी प्रॅक्टिस आहे ती प्रॅक्टिस सुरू राहील आणि सोबतच आपण टेंडर शीटला सुरुवात करणार आहोत। तर आजचा आपला शेवटचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जेही आतापर्यंतचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेले आहे त्या प्रत्येक एक नवीन प्रॉब्लेम मध्ये काहीतरी नाविन्यता होती। त्याच पद्धतीने आजचा प्रॉब्लेम सुद्धा आपला नाविन्यपूर्ण आहे, ज्यामध्ये तुम्हाला ब्रिक्स फॅक्टरीशी संबंधित इन्फॉर्मेशन दिलेली आहे। म्हणजे विटाची जी फॅक्टरी असते, विटाची जी भट्टी असते त्या संबंधीची इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे। तर प्रॉब्लेम एकदा बघून घेऊया आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला कॉस्ट शीट तयार करायची आहे, ती कॉस्ट शीट आपण तयार करूया। तर क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे, प्रिपेअर कॉस्ट शीट ऑफ ब्रिक्स फॅक्टरी फॉलोइंग कॉस्ट शोइंग कॉस्ट अँड प्रॉफिट पर 1000 ब्रिक्स। तर कॉस्ट शीट आपल्याला तयार करायची आहे, त्यामध्ये 1000 ब्रिक्स साठीचा पर युनिट एक्सपेन्सेस आपल्याला काढायचा आहे। जसं पर युनिट काढायचं झालं तर एका युनिट साठी आपल्याला किती खर्च आला ते आपण काढत असतो जनरली। तर यामध्ये काय करायचं आहे की पर 1000 ब्रिक्स साठी किती एक्सपेन्सेस आपला आलेला आहे ते आपल्याला पर युनिट्सच्या याच्यामध्ये शो करायचं आहे, दाखवायचं आहे। क्लियर आहे? त्यानंतर क्वेश्चन मध्ये बघूया आपल्याला काय काय दिलेलं आहे। तर क्वेश्चन मध्ये वेजेस दिलेला आहे, त्यानंतर दिलेला आहे कोल 5000 टन पर टन ₹150। तर हे जे कोल आहे ते आहे आपलं रॉ मटेरियल, विटा तयार करण्यासाठी आवश्यक असलेलं रॉ मटेरियल। तर कोल हे राहील आपला परचेस ऑफ रॉ मटेरियल किंवा रॉ मटेरियल, ठीक आहे। त्यानंतर दिलेला आहे रॉयल्टी ₹10.50 पर 1000 ब्रिक्स। तर रॉयल्टी हे जे आपण कोल परचेस केलेला आहे त्यासाठी आलेला एक्सपेन्सेस आहे आणि तो दिलेला आहे 1000 ब्रिक्स साठी 10.5। तर आपलं जेवढं प्रोडक्शन असेल त्यासाठी आपल्याला एक्सपेन्सेस काढावं लागेल। त्यानंतर डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी दिलेला आहे, त्यानंतर दिलेला आहे रिमूव्हल ऑफ ओव्हरबर्डन, त्यानंतर आहे वर्क्स ओव्हरहेड, नंतर ऑफिस ओव्हरहेड, नंतर प्रोडक्शन सांगितलेलं आहे आपल्याला की किती ब्रिक्सचं प्रोडक्शन केल्या जात आहे। तर आपण कॉस्ट शीट तयार करत असताना राईट साइडला उजव्या बाजूला प्रोडक्शन लिहित असतो आणि डाव्या बाजूला ड्युरेशन लिहित असतो। तर कॉस्ट शीटचं ड्युरेशन सुद्धा आपल्याला इथे दिसेल। कशावरून दिसेल की तुम्हाला ओपनिंग स्टॉक दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉक सुद्धा दिलेला आहे। तर ओपनिंग स्टॉक कोणत्या तारखेचा आहे आणि क्लोजिंग स्टॉक कोणत्या तारखेचा दिलेला आहे यावरून आपल्याला कॉस्ट शीटचा ड्युरेशन मिळेल आणि सोबतच तुम्हाला प्रोडक्शन सांगितलेलं आहे। तर प्रोडक्शन ऑफ ब्रिक्स दिलेलं आहे 1,01,52,284। प्रोडक्शन किती आहे 1,01,52,284। तर एवढं प्रोडक्शन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ब्रॅकेट मध्ये सांगितलेलं आहे अलाउ फॉर वेस्टेज ॲट 1.5% ऑफ आउटपुट। तर हे जे जेवढं आउटपुट आहे, आपलं जेवढं प्रोडक्शन आहे त्याच्यापैकी 1.5% जे आहे ते होत असते वेस्टेज। तर यामधून जेवढं प्रोडक्शन आपलं झालेलं आहे त्यामधून आपल्याला वेस्टेज लेस करावं लागेल, वेस्टेज मायनस करावं लागेल आणि जे उरेल ते राहील आपलं ॲक्च्युअल प्रोडक्शन। तर टोटल प्रोडक्शन आहे 1,52,284। त्यामधून आपण वेस्टेज 1.5% मायनस करू तर याचे 1.5% होईल 1,52,284। तर यामधनं वेस्टेज मायनस केल्यानंतर जी आपली अमाउंट राहील ती राहील 1 करोड। तर हे झालेलं आहे आपलं ॲक्च्युअल प्रोडक्शन। किती आहे ॲक्च्युअल प्रोडक्शन 1 करोड ब्रिक्स। तर इथे ॲक्च्युअल प्रोडक्शन मध्ये आपण लिहू 1 करोड ब्रिक्स, ठीक आहे। क्लियर आहे?
त्यानंतरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला सोल्ड आउट ब्रिक्स सोल्ड आउट ब्रिक्स आहे 80 लाख @ 140 पर 1000 ब्रिक्स. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ द ब्रिक्स ऑन 1 जानेवारी 2014. तर हा 1 जानेवारी 2014 ला दिलेला आहे, तर ते आहे आपलं ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. त्यानंतर आहे स्टॉक ऑफ द ब्रिक्स ऑन 31 डिसेंबर 2014, तर ते आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. क्लिअर. आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेमला सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेमच्या सुरुवातीला किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याकडे 3 ते 4 स्टेप्स आहेत. त्या स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. म्हणजेच जे हेडिंग आपल्याला दिलेलं आहे प्रत्येक हेडिंग 1 बाय 1 आलेलं पाहिजे. त्यामध्ये कुठेही ते हेडिंग मागे पुढे होता कामा नये. तर पहिलं हेडिंग असते आपलं कन्झ्युम मटेरियल. तर आता कन्झ्युम मटेरियल मध्ये नॉर्मली आपण काय घेत असतो की ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल, त्यानंतर त्यामध्ये प्लस करत असतो परचेस ऑफ रॉ मटेरियल आणि रॉ मटेरियलशी संबंधित एक्सपेन्सेस आणि त्यामधून मग लेस करत असतो क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा ओपनिंग स्टॉक दिलेला नाही आहे, क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेला नाही आहे, परंतु आपल्याला या ठिकाणी परचेस ऑफ रॉ मटेरियल दिलेलं आहे. तर आपण इथे डायरेक्ट कन्झ्युम मटेरियल हेडिंग न देता रॉ मटेरियल हेडिंग देऊया. हेडिंग राहील इथे रॉ मटेरियल. रॉ मटेरियलच्या हेडिंग मध्ये काय परचेस केलेलं आहे आपण रॉ मटेरियल मध्ये, तर कोल. तर कोल हे आपलं रॉ मटेरियल आहे. इथे लिहू आपण कोल. तर कोलची अमाउंट दिलेली आहे 5000 टन पर टन ₹150. तर 5000 टन आहे. त्यानंतर पर टन आहे 150. तर 5000 मल्टिप्लाय बाय 150 जर केलं तर आपल्याला कोलची जी अमाउंट आहे ती अमाउंट आपल्याला मिळेल. 5000 मल्टिप्लाय बाय 150 जर केलं तर 7,50,000. तर हे आहे आपलं रॉ मटेरियल परचेस 7,50,000. देन यामध्ये आपण परचेसशी संबंधित जे एक्सपेन्सेस असणार ते एक्सपेन्सेस यामध्ये आपण ऍड करत असतो. तर यामध्ये दिलेले आहे रॉयल्टी @ 10.50 पर 1000 ब्रिक्स. तर यामध्ये रॉयल्टी ऍड होईल. जी कोल आणण्यासाठी जो एक्सपेन्सेस आलेला आहे आपला तो आहे 10.50 पर 1000 ब्रिक्स. तर 1000 ब्रिक्स साठी तुम्हाला इथे दिलेला आहे एक्सपेन्सेस 10.50. आपलं टोटल प्रोडक्शन किती झालेलं आहे 1 करोड ब्रिक्स. तर आपल्याला इथे 1 करोड ब्रिक्स साठी किती एक्सपेन्सेस आलेला आहे ते काढायचं आहे. तर ते आपण कसं काढणार, तर 1000 साठी 10.50 आहे, तर 1 करोड साठी किती राहील, तर 1 करोड मल्टिप्लाय बाय 10.50 1 करोड मल्टिप्लाय बाय 10.50 डिवायडेड बाय 1000. तर तुम्हाला 1 करोड साठी किती एक्सपेन्सेस आलेला आहे तो एक्सपेन्सेस आपला निघेल. तर 1 करोड साठी 1 करोड मल्टिप्लाय बाय 10.50 डिवायडेड बाय 1000 जर केलं तर आपली अमाउंट येईल 1,05,000. तर टोटल रॉयल्टी आलेली आहे आपली 1,05,000. ठीक आहे. हे झालं रॉयल्टी. आता परचेस मध्ये आपण परचेसशी संबंधित एक्सपेन्सेस प्लस केलेला आहे. 7,50,000 मध्ये 1,05,000 ऍड करायची आहे. तर आपली जी अमाउंट राहील ती राहील 8,55,000. 8,55,000 याला सेकंड कॉलम मध्ये लिहूया 8,55,000. तर हे झालेलं आहे आपलं मटेरियल कन्झ्युम किंवा कन्झ्युम मटेरियल. यानंतर कुठल्याही प्रकारचा क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आपल्याला दिलेला नाही आहे. त्यामुळे जेवढं मटेरियल आपण परचेस केलेलं आहे तेवढं सगळंच्या सगळं कन्झ्युम झालं असं आपल्याला इथे ॲज्युम करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपण ऍड करत असतो डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट वेजेस यामध्ये क्वेश्चन मध्ये तुम्हाला दिलेलं आहे वेजेस ₹1,50,000. तर ते यामध्ये ऍड होईल वेजेस ₹1,50,000. 1,50,000. त्यानंतर यामध्ये आपण ऍड करत असतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस क्वेश्चन मध्ये दिलेला नाही आहे त्यामुळे ऍड होणार नाही. कन्झ्युम कॉस्ट ऑफ कन्झ्युम मटेरियल मध्ये वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळते ती असते आपली
प्राइम कॉस्ट. तर या ठिकाणी आपली प्राइम कॉस्ट येईल 8,55,000 मध्ये 1,50,000 ऍड केल्यानंतर 1,05,000 सॉरी 10,05,000 आता 10,05,000 काय झालेली आहे आपली प्राइम कॉस्ट. आता पर 1,000 युनिट साठी प्राइम कॉस्ट काढायची झाली तर कशी काढूया आपण 10,05,000 डिवाइडेड बाय प्रोडक्शन जर केलं आपण टोटल प्रोडक्शन किती आहे 1 करोड तर तुम्हाला पर युनिट प्रोडक्शन मिळेल किंवा पर युनिट प्राइम कॉस्ट मिळेल. परंतु आपल्याला या ठिकाणी पर 1,000 युनिट साठी प्राइम कॉस्ट काढायची आहे. तर मग याला काय करू आपण जी आपली प्राइम कॉस्ट आलेली आहे 10,05,000 डिवाइडेड बाय 1 करोड करा आणि मल्टिप्लाय बाय 1,000 करा तर तुमची पर 1,000 युनिट प्राइम कॉस्ट निघेल. तर अशा पद्धतीने जर प्राइम कॉस्ट काढली तर आपली टोटल पर 1,000 युनिट प्राइम कॉस्ट येईल 100.5. त्याच पद्धतीने तुम्ही मटेरियल कंझ्युमची सुद्धा पर 1,000 युनिट प्राइस काढू शकता. त्याच पद्धतीने वेजेसची सुद्धा तुम्ही पर 1,000 युनिट प्राइस काढू शकता. ठीक आहे. प्राइम कॉस्ट आलेली आहे आपली 10,05,000 आणि पर 1,000 युनिट साठी प्राइम कॉस्ट आलेली आहे 100.5. क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर यामध्ये आपण ऍड करत असतो आपला सेकंड फॅक्टरी कॉस्ट किंवा वर्क कॉस्ट. तर यामध्ये फॅक्टरी किंवा वर्क कॉस्टशी संबंधित जे एक्सपेन्सेस असतील ते फॅक्टरीशी संबंधित एक्सपेन्सेस आपण या ठिकाणी घेत असतो. तर क्वेश्चन मध्ये बघा फॅक्टरीशी संबंधित कोणकोणते एक्सपेन्स दिलेले आहे. तर सगळ्यात पहिला एक्सपेन्सेस आहे डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी आउटलेट्स. तर डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे प्लांट अँड मशिनरी वरचं किती सांगितलेलं आहे डेप्रिसिएशन ऑफ प्लांट अँड मशिनरी आउटलेट्स 10% कॅपिटल आउटलेज ऑफ ₹3 लाख. तर या ठिकाणी ते 10% 3 लाख नाही आहे तर ती प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट दिलेली आहे तुम्हाला ₹3 लाख. तर यावर तुम्हाला 10% काढायचं आहे डेप्रिसिएशन. तर 3 लाख वर डेप्रिसिएशन येईल. ते प्लांट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन आपल्या फॅक्टरी कॉस्ट मध्ये येत असते. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी तर 3 लाख मल्टिप्लाय बाय 10% तर डेप्रिसिएशन येईल आपल्या या ठिकाणी 30,000. डेप्रिसिएशन येईल 30,000. देन सेकंड एक्सपेन्सेस आहे आपला रिमूव्हल ऑफ ओव्हरबर्डन. तर हे ब्रिक्स साठीचं जे ओव्हरबर्डन आहे म्हणजे ब्रिक्स अनलोड करण्यासाठी जो एक्सपेन्सेस आलेला असेल तो फॅक्टरीशी संबंधित एक्सपेन्सेस असतो त्यामुळे तो फॅक्टरी कॉस्ट मध्ये येईल रिमूव्हल ऑफ ओव्हरबर्डन. तर याची अमाउंट साठी तुम्हाला सांगितलेलं आहे ₹5 पर 1,000 ब्रिक्स. तर 1,000 ब्रिक्स साठी किती दिलेलं आहे ₹5. तर आपल्याला इथे 1 करोड ब्रिक्स साठी आलेला एक्सपेन्सेस काढायचा आहे. तर 1,000 साठी किती दिलेला आहे 5. तर 1 करोड साठी किती तर 1 करोड मल्टिप्लाय बाय 5 डिवाइडेड बाय 1,000 जर कराल तर तिथे आपला रिमूव्हल ऑफ ओव्हरबर्डन ची जी अमाउंट आहे ती येईल 50,000. रिमूव्हल ऑफ ओव्हरबर्डन 50,000. देन नेक्स्ट एक्सपेन्सेस आहे वर्क ओव्हरहेड. तर वर्क ओव्हरहेड सांगितलेलं आहे 10% ऑफ वेजेस प्लस कोल. तर वेजेस आणि कोलची जी अमाउंट असेल त्याच्या 10% आपला वर्क ओव्हरहेड राहणार आहे. तर अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आपला याआधी सुद्धा झालेला होता. जो पर्टिक्युलर एक्सपेन्सेस आहे तो एका पर्टिक्युलर एक्सपेन्सेसच्या समथिंग पर्सेंट असतो. तर यामध्ये वर्क ओव्हरहेड सांगितलेला आहे वेजेस आणि कोलच्या 10%. तर वेजेस किती आहे 1,50,000. देन कोल आहे 7,50,000. जर ऍड केलं तर हे होईल 9 लाख आणि 9 लाख वर 10% जर आपण वर्क ओव्हरहेड काढलं तर ते येईल आपलं ₹90,000. तर अशा पद्धतीने फॅक्टरीशी संबंधित जे एक्सपेन्सेस होते ते सगळेचे सगळे एक्सपेन्सेस आपले झालेले आहेत. आता ही जी तिन्ही एक्सपेन्सेसची टोटल येईल ते राहते आपलं वर्क ओव्हरहेड.
टोटल वर्क ओव्हरहेड, टोटल वर्क ओव्हरहेड म्हणजे वर्क ओव्हरहेडशी संबंधित जे एक्सपेन्सेस असतील ते टोटल येईल त्याची 30,000 प्लस 50,000 प्लस 90,000 1,70,000 1,70,000. त्या 1,70,000 हे जे टोटल वर्क ओव्हरहेड आलेले आहे याला जर पर 1000 युनिट साठी जर अमाउंट काढली तर 1,70,000 डिवायडेड बाय 1 करोड मल्टिप्लाय बाय 1000 जर केलं तर याची अमाउंट येईल 70. ठीक आहे 70.00 हे झालेलं आहे वर्क ओव्हरहेड. आता जे प्राइम कॉस्ट आलेली आहे आपली त्या प्राइम कॉस्ट मध्ये जर आपण वर्क ओव्हरहेड ऍड केलं तर आपल्याला मिळेल वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट, वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट. तर वर्क कॉस्ट किंवा फॅक्टरी कॉस्ट साठी आपल्याला काय करायचं आहे, जे आपल्या प्राइम कॉस्ट आलेली आहे त्या प्राइम कॉस्ट मध्ये आपल्याला वर्क ओव्हरहेड प्लस करायचं आहे. तर प्राइम कॉस्ट किती आहे आपली 10,05,000, त्यामध्ये ऍड करूया 1,70,000. तर आपली जी वर्क कॉस्ट येईल ते येईल 11,75,000 11,75,000 वर्क कॉस्ट आलेली आहे आपली. आपला सेकंड मुद्दा आहे वर्क कॉस्ट 11,75,000. आता पर 1000 युनिट साठी जर आपल्याला वर्क कॉस्ट काढायची झाली तर 11,75,000 डिवायडेड बाय 1 करोड मल्टिप्लाय बाय 1000 जर केलं तर पर 1000 युनिट साठी आपली वर्क कॉस्ट येईल 117.5 117.5. ठीक आहे. त्यानंतर थर्ड यामध्ये आपण ऍड करत असतो ऑफिस कॉस्ट, ऑफिस किंवा यालाच आपण प्रोडक्शन सुद्धा म्हणत असतो, ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट. तर यामध्ये ऑफिस किंवा प्रोडक्शनशी संबंधित जे एक्सपेन्सेस असेल ते एक्सपेन्सेस आपण यामध्ये ऍड करत असतो. तर ऑफिसशी संबंधित एकच एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे ऑफिस ओव्हरहेड आणि ते सांगितलेलं आहे 1/2% ऑफ वेजेस अँड पोल. 1/2 म्हणजे 0.5 आणि 2 मध्ये जर 0.5 ऍड केलं तर 2.5. तर या ठिकाणी ऑफिस ओव्हरहेड 2.5 ऑफ वेजेस अँड पोल. तर ज्या पद्धतीने आपण वर्क ओव्हरहेड काढलेलं होतं वेजेस आणि पोल वर 10%, त्याच पद्धतीने आपल्याला इथे ऑफिस ओव्हरहेड काढायचं आहे. सेम आहे कोल आणि वेजेस वर, पण इथे 2.5% आहे. तर वेजेस आणि कोलची जी बेरीज होती ती किती आली होती इथे 9 लाख. तर 9 लाखचे 2.5%. तर ऑफिस ओव्हरहेड 9 लाख वर 2.5% येईल आपलं 22,500. 22,500. यानंतर ऑफिसशी संबंधित हा एकच एक्सपेन्सेस होता आपला, हाच राहील आपला ऑफिस ओव्हरहेड. टोटल ऑफिस ओव्हरहेड यालाच आपण म्हणूया 22,500. जे वर्क कॉस्ट आलेली आहे त्या वर्क कॉस्ट मध्ये आता ऑफिस ओव्हरहेड ऍड करायचं आहे. वर्क कॉस्ट मध्ये किंवा फॅक्टरी कॉस्ट मध्ये ऑफिस ओव्हरहेड ऍड केल्यानंतरची जी प्राइस मिळते आपल्याला ते असते आपलं ऑफिस कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. तर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येईल आपलं 11,97,500. 11,97,500. आणि पर 1000 युनिट साठी जर आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन काढायचं झालं तर ते 11,97,500 डिवायडेड बाय 1 करोड मल्टिप्लाय बाय 1000 जर केलं तर पर 1000 ब्रिक्स साठी येणारा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला मिळेल 119.75. 119.75 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आलेला आहे 11,97,500 आणि पर 1000 ब्रिक्स साठी किती आलेला आहे 119.75. यामध्ये ऍड करत असतो आपण ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. तर क्वेश्चन मध्ये आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स पण दिलेला आहे आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स पण दिलेला आहे. तर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किती दिलेला आहे तर स्टॉक ऑफ ब्रिक्स ऑन 1 जानेवारी हा ओपनिंग स्टॉक आहे. तर याला आपण ऍड करूया ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स.
ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स किती आहे 20 लाख युनिट्स किंवा 20 लाख ब्रिक्स. तर 20 लाख ब्रिक्स ॲट दी रेट ₹50 पर 1000 ब्रिक्स. तर अमाऊंट जी आहे ती पर 1000 ब्रिक्स साठी दिलेली आहे ₹50. तर आपल्याला इथे 20 लाख साठी किती अमाऊंट येईल ते काढायचं आहे. तर 1000 साठी किती आहे ₹50. तर 20 लाख ब्रिक्स साठी किती येईल. तर इथे अमाऊंट 20 लाख मल्टिप्लाय बाय 50 डिवायडेड बाय 1000 जर केलं तर आपल्याला ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्स मिळेल. तर ओपनिंग स्टॉक ऑफ फिनिश गुड्सची जी अमाऊंट आहे ती मिळेल आपल्याला ₹1 लाख. ₹1 लाख. ठीक आहे. त्यानंतर यामधनं लेस करत असतो ओपनिंग स्टॉक प्लस करून घेऊया. 11,97,500 मध्ये जर 1 लाख ऍड केले तर 12,97,500 येतील. त्यानंतर लेस होईल क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. तर क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे फिनिश्ड गुड्स. क्वेश्चन मध्ये बघा 40,000 ब्रिक्स आणि ॲट दी रेट ₹50 पर 1000 ब्रिक्स. तर या ठिकाणी सुद्धा 1000 ब्रिक्स साठी ₹50 कॉस्ट आहे आणि आपल्याला इथे 40 लाख क्लोजिंग स्टॉक आहे ब्रिक्सचा. तर 40 लाख मल्टिप्लाय बाय 50 डिवायडेड बाय 100 जर केलं तर आपली कॉस्ट ऑफ क्लोजिंग स्टॉक निघून जाईल. ते येईल ₹2 लाख. ₹2 लाख. तर यामधनं 12,97,500 मधनं जर आपण 2 लाख मायनस केले तर आपल्याला टोटल जी आपली ऑफिस कॉस्ट आहे ती टोटल ऑफिस किंवा प्रोडक्शन कॉस्ट येईल. प्रोडक्शन कॉस्ट याला म्हणूया आपण टोटल प्रोडक्शन कॉस्ट किंवा यालाच कॉस्ट ऑफ सेल सुद्धा आपण म्हणत असतो. कॉस्ट ऑफ सेल्स. ते राहील आपलं 10,97,500. 10,97,500. आता काढायचं आहे आपल्याला पर 1000 युनिट साठी आपली किती कॉस्ट ऑफ सेल्स आलेलं आहे. तर यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले जे सोल्ड आउट युनिट्स आहे ते सोल्ड आउट युनिट्स माहिती पाहिजे. तर तुम्हाला क्वेश्चन मध्ये बघा सोल्ड आउट युनिट्स दिलेले आहे. सोल्ड आउट ब्रिक्स 80 लाख ॲट दी रेट ₹140 पर 1000 ब्रिक्स. तर सोल्ड आउट ब्रिक्स किती दिलेले आहे ₹80 लाख. तर हे जे आपलं कॉस्ट ऑफ सेल्स आलेलं आहे हे कॉस्ट ऑफ सेल्स किती युनिट साठी आहे किंवा किती ब्रिक्स साठी आहे तर 80 लाख ब्रिक्स साठी आहे. किती साठी आहे 80 लाख ब्रिक्स साठी आहे. तर 1000 ब्रिक्स साठी जर आपल्याला अमाउंट काढायची आहे तर 10,97,500 डिवायडेड बाय 80 लाख मल्टिप्लाय बाय 1000. तर आपल्या इथं पर 1000 युनिट कॉस्ट ऑफ सेल इन पर 1000 युनिट प्रोडक्शन कॉस्ट किंवा कॉस्ट ऑफ सेल इन 137.19. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आपण ऍड करत असतो सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. तर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस या प्रॉब्लेम मध्ये दिलेले नाही आहे तर त्यामुळे यामध्ये येणार नाही. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस ऍड झाल्यानंतरची जी प्राइस मिळते ती असते आपली टोटल कॉस्ट. तर टोटल कॉस्ट इथे राहील 10,97,500. 10,97,500 आणि पर 1000 ब्रिक्स साठी प्राइस राहील 137.19. ठीक आहे. आता टोटल कॉस्ट जी आलेली आहे या टोटल कॉस्ट मध्ये आपण ऍड करत असतो प्रॉफिट आणि प्रॉफिट ऍड केल्यानंतर आपल्याला मिळत असते सेलिंग प्राइस किंवा लॉस जर झाला तर लॉस मायनस होईल आणि आपल्याला मिळेल सेलिंग प्राइस. तर या प्रॉब्लेम मध्ये प्रॉफिटशी संबंधित इन्फॉर्मेशन डायरेक्टली दिलेली नाही आहे परंतु आपल्याला सेल्सची अमाउंट दिलेली आहे. सेल्सची अमाउंट म्हणजे सोल्ड आउट गुड्स दिलेले आहे सोल्ड आउट ब्रिक्स दिलेले आहे आणि जे सोल्ड आउट ब्रिक्स आहे ते सांगितलेलं आहे की 140 पर 1000 ब्रिक्स. तर 1000 ब्रिक्स साठी 140 रुपीज आहे. तर जे सोल्ड आउट युनिट्स आहे 80 लाख त्यासाठी आपल्याला सेल्सची अमाउंट काढता येईल. तर सोल्ड आउट किती आहे 80 लाख. त्यानंतर प्राइस दिलेली आहे आपल्याला 140. 1000 युनिट साठी आहे 140 तर 80 लाख साठी किती येणार तर सेल्सची जी प्राइस आहे ती
80 लाख मल्टिप्लाय बाय 140 डिवायडेड बाय 1000 जर केलं तर पर युनिट सेलिंगची आपल्याला जी सेल्सची प्राइस आहे ती सेल्सची प्राइस मिळेल. तर सेलिंग प्राइस जी आहे ती मिळेल आपल्याला टोटल 11,20,000 11,20,000 आणि पर 1000 साठी तर डायरेक्टली दिलेलाच आहे ₹140. 11,20,000 आणि पर युनिट आहे 140. आता आपल्याला सेल्स माहित आहे आणि टोटल कॉस्ट सुद्धा माहिती आहे, तर आपण प्रॉफिट काढू शकतो. तर प्रॉफिट काढण्यासाठी सेल्स मधून टोटल कॉस्ट मायनस करा तर तुम्हाला प्रॉफिट मिळेल. तर या ठिकाणी प्रॉफिट येईल. सेल्स मधनं टोटल कॉस्ट मायनस करा. 11,20,000 मधनं जर 10,97,500 जर लेस केले मायनस केले तर आपल्याला प्रॉफिट मिळेल 22,500 आणि पर 1000 युनिट साठी आपल्याला प्रॉफिट मिळेल 2.81. टोटल कॉस्ट मधनं सेल्स मधनं टोटल कॉस्ट मायनस केलं तर पर युनिट प्रॉफिट मिळालं आपल्याला 2.81. ठीक आहे. तर प्रॉफिट अमाउंट मध्ये आलेला आहे 22,500 आणि पर युनिट मध्ये आलेला आहे 2.81. तर अशा पद्धतीने टोटल कॉस्ट या ठिकाणी आपण काढली. त्यानंतर प्रॉफिट सुद्धा या ठिकाणी आपण काढलेला आहे आणि सेल्स तर आपल्याला डायरेक्टली दिलेलंच होतं. तर अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी आपला झालेला आहे. तर जवळपास आपले 7 प्रॉब्लेम या ठिकाणी कॉस्ट शीटचे झालेले आहे. तर ज्या सगळ्या कन्सेप्ट होत्या त्या जवळपास क्लिअर झालेल्या आहेत. तर तुम्हाला समोर याची कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवायची आहे आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण सुरुवात करणार आहोत टेंडर शीटला. तर टेंडर शीट हे काही विशेष नवीन पार्ट नाही आहे, जो मी तुम्हाला सुरुवातीला जेव्हा कॉस्ट शीट म्हणजे काय हे समजावून सांगितलेलं होतं त्यासोबतच टेंडर शीट हे काय असते हे सुद्धा सांगितलेलं होतं. तरी सुद्धा टेंडर शीटला सुरुवात करत असताना नव्याने मी पुन्हा तुम्हाला समजून सांगेन की ही टेंडर शीट काय असते. त्यासोबतच टेंडर शीटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला कॉस्ट शीट सायमल्टेनियसली शिकायचंच आहे, कारण कॉस्ट शीटच्या आधारावरच आपली टेंडर शीट तयार होत असते. त्यामुळे नेक्स्ट लेक्चर मध्ये पुन्हा भेटूया आणि सेकंड जो पार्ट आहे आपला टेंडर शीट त्याला आपण सुरुवात करूया. धन्यवाद.